तर कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। राजकारणात काहीही घडू शकतं, मुंबईवरील प्रश्नावर उत्तर देताना बाळा नांदगावकरांचं सूचक वक्तव्य। तर कल्याण डोंबिवली स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात आला, स्थानिक पातळीवर निर्णयाची मुभा देण्यात आली होती असंही केलं स्पष्ट। कल्याण डोंबिवलीतला प्रकार राज ठाकरेंनाही मान्य नाही, त्यांच्याशी अंतर्गत चर्चा सुरू। संजय राऊतांची माहिती, जिथे अस्थिरता असेल तिथे भाजपबाबत निर्णय घेऊ, पण शिंदेंसोबत जाणार नाही, राऊतांकडून भूमिका स्पष्ट। केडीएमसीतील शिवसेनेच्या 4 नगरसेवकांना डांबून ठेवलंय, ठाकरेंचे कल्याण जिल्हा प्रमुख अल्पेश भोईरांचा आरोप। डांबून ठेवलेले नगरसेवक आमच्या संपर्कात, भोईर यांचा दावा। केडीएमसीमध्ये शिंदेना मनसेचा पाठिंबा, भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांची फेसबुक पोस्ट व्हायरल। पोस्टमध्ये योद्धा धारातीर्थी पडलेल्या पाठीमध्ये बांध रोवलेलं चित्र। केडीएमसीतील जनतेनं यांचा संबंध भाजपशी लावू नये अशी पोस्ट व्हायरल। केडीएमसीतील महापौर पदासाठी शिंदेच्या शिवसेनेच्या हालचाली सुरू। शिंदेच्या शिवसेनेचे महापौर पदाचे 2 दावेदार, त्या दोन्ही दावेदारांना अज्ञातस्थळी नेण्यात आलंय। शिवसेना शहराध्यक्ष रवी पाटील यांच्या निवासस्थानी हर्षाली चौधरी आणि किरण भांगले यांची चर्चा। कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसनं स्वतंत्र गट स्थापन केला। निवडून आलेले दोन्ही नगरसेवक आमच्या सोबत, आम्ही कोणाला पाठिंबा दिला नाही, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकरांची भूमिका। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे पाठोपाठ ठाकरेंची शिवसेनाही शिंदेंना पाठिंबा देण्याची शक्यता। सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास विचार करण्याच्या ठाकरेंच्या सूचना। ठाकरेंच्या भेटीनंतर नगरसेवक उमेश बोरगावकरांची प्रतिक्रिया। शिंदेच्या शिवसेनेचे विजय चौगुले आणि मनसेच्या संदीप देशपांडेंची कोकण भवनामध्ये भेट झालेली आहे। यावेळेला गळा भेट घेण्यात आली आहे। त्याचसोबत आता यामध्ये केडीएमसीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी मनसेनं पाठिंबा दिला। भाजप बंडखोरांमुळे शिंदेंचे 10 उमेदवार पडले आहेत। शिवसेनेच्या नेत्यांचं तसंच पराभूत उमेदवारांचं मत आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। निकालानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये धुसफूस सुरूच असल्याचं पाहायला मिळालं।